श्री गुरुदेव दत्त. सतनमो आदेश गुरुजी को आदेश. नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायात आपण पाहिले की गोरक्षनाथ आणि कानिपनाथ यांचे तप पूर्ण झाले व वेगवेगळ्या दिशेला ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. गोरक्षनाथ हेलापट्टण येथे आले. तेथे त्यांना जालिंदरनाथांसोबत घडलेला प्रसंग कळला. तर दुसरीकडे कानिपनाथ श्री देशात जाण्यासाठी निघाले असता मारुती रायाशी त्यांचे युद्ध झाले व नंतर भांडण मिटून सख्यही झाले. त्यानंतर कानिपनाथ आपल्या शिष्य समुदायांसोबत श्रीराज्यात तीर्थयात्रा करण्यासाठी आले. तेथे त्यांची श्री गुरु मच्छिंद्रनाथांसोबत भेट झाली. आता पुढे श्रीराज्याच्या राजधानीमध्ये मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांना मोठ्या आदर सत्काराने पाहुणचारासाठी ठेवून घेतले. त्यांची उत्तम खातिरदारी केली. श्रीराज्याची राणी मैनाकिनी हिनेही कानिपनाथ आणि त्यांच्या शिष्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली. कारण की तिला असे वाटले कानिपनाथ येथून गेल्यानंतर गोरक्षनाथांना भेटेल आणि तेथे मच्छिंद्रनाथांविषयी त्यांना सर्व बातमी देईल आणि मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेण्यासाठी येथे येईल व मच्छिंद्रनाथांना घेऊन जाईल. आपल्या सुखाला बाधा येईल इथपर्यंत गोष्ट येऊ नये व कानिपनाथाचेही मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे यासाठी सुंदर रूपवान देवांना देखील भुलविणाऱ्या अशा स्त्रिया विषयात गोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागल्या. पण कानिपाने त्या स्त्रियांकडे ढुंकूनही पाहिले नाही. कानिपापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही. त्यांचा हिरमोड होऊन त्या पुन्हा मैनाकिनीकडे परत येत. त्यानंतर त्या सर्व स्त्रियांना कानिपनाथांच्या शिष्यांना विषयात गोवावे असे सुचविण्यात आले. पण शिष्यांजवळही त्या स्त्रियांचे काहीही चालले नाही. त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही. महिनाभर राहून कानिपनाथांनी मच्छिंद्रनाथांपाशी तीर्थयात्रेसाठी जाण्याची आज्ञा मागितली. मच्छिंद्रनाथांनीही विना तक्रार त्यांना परवानगी दिली. तेव्हा कानिपनाथांसोबत हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू, राहुट्या इत्यादी पुष्कळ देऊन हिरे, मानके, सुवर्ण व पैसा अशी विपुल धनसंपत्ती कानिपनाथांना दिली. अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांची रवानगी केली. कानिपनाथ तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला असता ते जेथे जेथे जात तेथे तेथे त्यांचा उत्तम प्रकारे आदर सत्कार होई. पुष्कळ लोक त्यांचे शिष्य झाले. जो तो त्यांची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यांना घेऊन जात. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर आणि पूजनीय भाव उत्पन्न होऊ लागला. अशी त्यांची कीर्ती पसरत पसरत हेलापट्टणातही त्यांच्या नावाचा डंका बराच गाजला. तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथांचा समाचार आणला आणि त्यांच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुती केली. इकडे गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत फिरत असताना त्यांची व कानिपनाथांची एका अरण्यात भेट झाली. उभयतांनी एकमेकांना आदेश केला. मग कानिपनाथांनी गोरक्षाला भरजरी गालिच्यावर बसवली. दोघांनीही आपापले गुरूंचे नावे एकमेकांना सांगितली. त्यावेळी कानिपनाथांना गोरक्षनाथांच्या विद्येची परीक्षा पाहावी असा विचार मनात आला. इकडे तिकडे पाहत असताना जवळच त्यांना आम्रवृक्षाची बाग दिसली आणि त्यावर लटकलेली मधुर आणि पक्व झालेली फळे दिसली. तेव्हा तुमचा पाहुणचार करण्यासाठी जवळच्या झाडावर लागलेली फळे माझ्या शिष्यांकडून तोडून आणतो असे कानिपनाथांनी गोरक्षनाथांना सांगितले. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की इतका यत्न करण्याचे काय कारण आहे. आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून काम करता येईल. पण
शिष्याजवळ नसतील तर आपण काय करावे? तेव्हा आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूंचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा. तेव्हा कानिपाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरूंच्या कृपेने आत्ता फळे आणतो. असे म्हणून त्यांनी विभक्तास्त्र मंत्र बनवून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म पिकले. त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्यांच्या जवळ येऊन पडले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथांच्या मनात विचार आला की कानिपनाथांनी आपले कर्तृत्व मला दाखवले, तेव्हा आपणही यांना थोडासा चमत्कार दाखवावा. असा विचार करून कानिपास गोरक्षनाथ म्हणाले की तुम्ही माझा पाहुणचार केलात, आता मी काही फळे आणतो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे. कानिपाने त्यांचे हे बोलणे मान्य केले. मग गोरक्षनाथांनी आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंग वनातील तऱ्हेतऱ्हेची फळे येऊन जवळ पडली. ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले. मग गोरक्षनाथ म्हणाले की ही उरलेली सर्व फळे पुन्हा आधी होती तशीच झाडाला पुन्हा चिटकून टाकावी. यावर कानिपनाथ म्हणाले की एकदा तोडलेले फळ पुन्हा झाडास कसे चिटकेल? एकदा गेलेला जीव पुन्हा परत कसा येईल? त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की निस्सीम गुरुभक्तास काहीही अवघड नाही, तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करेल. अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन ते म्हणाले की मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने पाहिजे ते करेन. गोरक्षनाथांचे बोलणे ऐकून कानिपनाथांना राग आला. ते म्हणाले की मी तुला व तुझ्या गुरूला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे. स्वतःला योगी असे म्हणून तो श्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठ्या चढाओढीच्या गोष्टी तू करीत आहेस, पण ही सर्व प्रौढी सोडून मार्गस्थ हो. अशा प्रकारचे अपमानाचे बोल ऐकल्यानंतर गोरक्षनाथांनाही राग आला. ते म्हणाले की तू भ्रमिष्ठासारखा भाषण करतोस. तुझा गुरु जालिंदरनाथ दिनासारखा 10 वर्षे घोड्याच्या लिदीत पडला आहे. सुटून जाण्याचेही त्यांच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे. गौड बंगाल देशात हेलापट्टण येथे गोपीचंद नावाचा वस्ताद त्याला मिळाला आहे. त्याने घोड्याच्या लिदीत तुझ्या गुरेला टाकून दिले आहे. माझा गुरु असा नाही, ते ब्रह्मांड हलवून टाकेल असा त्यांचा प्रताप आहे. त्यांच्या कृपेने तुला आताच चमत्कार दावितो पहा. असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. हे पाहून कानिपनाथ चकित झाले. मग त्यांनी अभिमान सोडून गोरक्षनाथांजवळ त्यांची वाहवा केली व प्रेमाने त्यांना आलिंगन दिले. एकमेकांविषयी विरुद्ध भाषण सोडून कानिपनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की तुझ्या भाषणाने आज मला मोठा फायदा झाला. ते म्हणजे माझे गुरु जालिंदरनाथ यांचा मला शोध लागला. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की ही गोष्ट खरी आहे. माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला, तसाच तुझ्या योगाने माझे गुरु मच्छिंद्रनाथ यांचा मला शोध लागला. असे बोलून त्यांनी प्रेमाने एकमेकांना नमस्कार केला आणि मग गोरक्षनाथ श्रीराज्याकडे व कानिपनाथ हिलापट्टण येथे गुरूंना भेटण्यासाठी निघाले. आपले गुरु जालिंदरनाथ यांना गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताक्षणीच कानिपनाथांच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यांचे झाले होते. ते आपल्या 700 शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिले. कानिपनाथ आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यांना सामोरे जाण्याचा निश्चय केला. कानिपनाथांची कीर्ती आधीच गोपीचंद राजाच्या कानावर आलेली होतीच, त्यामुळे अंतःकरणापासून कानिपनाथांना गुरु करण्याच्या उद्देशाने राजा त्यांच्या सेवेसाठी निघाला. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या असे सर्व सरंजाम घेऊन मोठ्या वैभवाने 700 शिष्यांसह वर्तमान कानिपनाथ देश पर्यटन करीत होते. गोपीचंद राजाही मोठ्या फौजेनिशी व आपल्या सरदारांसोबत कानिपनाथांना भेटावयाला निघाला. कानिपनाथांचे वैभव पाहून हाच गुरु मला योग्य आहे असे त्यांच्या मनात आले व
आपल्या मातेने अगदी हीन दीन कंगाल असा गुरु माझ्यासाठी पाहिला होता असे राजाच्या मनात आले. माझ्यासारख्या वैभववान राजाला कानिपनाथ अगदी योग्य गुरु आहे हे राजाच्या मनात आले. राजा गोपीचंद जेव्हा कानिपनाथांना भेटण्यासाठी त्यांच्या समोर गेला, त्याला पाहताच कानिपनाथांचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला. परंतु त्यांनी क्रोध आवरून धरला. त्यांनी विचार केला की आताच जर राजाला भस्म केले तर आपल्या गुरूंचा पत्ता आपल्याला कळणार नाही. तेव्हा आधी राजाकडून आपल्या गुरूंचा पत्ता समजून घ्यावा, मग राजाला शिक्षा करावी असा त्यांनी निश्चय केला. या गोष्टीची कुठलीही कल्पना नसलेला राजा गोपीचंद कानिपनाथांच्या अगदी जवळ गेला आणि त्यांच्या पाया पडला. नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की महाराज, दैवयोगाने मला अनाथास सनात करण्यासाठी आपल्यासारख्या कृपारूपी गंगेचा ओघ आज माझ्याकडे वळला आहे. पुष्कळ भक्तिभावाने राजा गोपीचंद कानिपनाथांना शरण गेला. गोपीचंदाचे आदरयुक्त व भक्तिभावाचे बोलणे ऐकून कानिपनाथांचाही राग थोडा कमी झाला. त्यांनी राजाला समोर बसवून राजाला क्षेमकुशल विचारले आणि त्यानंतर कानिपनाथ त्याला म्हणाले की राजा, तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे, परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले. नाहीतर यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता लवकर गावात चल, तेथे सर्व वृत्तांत तुला निवेदन करतो. मग गोपीचंदाने कानिपनाथांना पालखीत बसवून राजवाड्यात नेले आणि त्यांनी आपल्या सुवर्णाच्या आसनावर कानिपनाथांना बसवले व षोडशोपचाराने त्यांची यथाविधी पूजा केली. वस्त्रभूषणे दिली व अनुग्रह करण्याची त्यांना विनवणी करू लागला. गोपीचंदाचे भक्तिभावपूर्वक वागणे आणि यथाविधी केलेल्या पूजेने कानिपनाथांचे मन प्रसन्न झाले. त्यांचा पूर्ण राग निवळला. मग ते गोपीचंदाला म्हणाले की अरे, तुझ्या हातून खूप मोठे वाईट कर्म घडले आहे. येथे तू माझा अनुग्रह घ्यायला पाहतो आहे, पण ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या श्रीगुरु जालिंदरनाथांना तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस. तुझे आयुष्य पुष्कळ आणि पुण्याईचा जोर बळकट, म्हणूनच माझा कोप आज शांत झाला. अरे, जालिंदरनाथाचा कोप म्हणजे प्रत्यक्ष वडवणळ. तुला तुझ्या वैभवासोबत एका क्षणात त्यांनी भस्म करून टाकले असते. मग कानिपनाथांनी आपल्याला वर देण्यासाठी जालिंदरनाथांनी कसे सर्व देवांना झाडाला लटकून टाकले होते ती गोष्ट सांगितली. कानिपनाथांची ही कथा ऐकून गोपीचंद अगदी घाबरून गेला. त्याचे हातपाय थरथरा कापू लागले व कानिपनाथांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांना विनंती करू लागला की महाराज, मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा करा आणि या शरण आलेल्या दासांवर आपण कृपा करावी. तेव्हा कानिपनाथ राजाला घेऊन आपल्या शिबिरात गेले. हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीला जाऊन सांगितला व राज्याच्या स्त्रियांनाही ही बातमी समजली. दासींनी मैनावतीला सांगितले की तुमचे गुरु श्री गुरु जालिंदरनाथ यांना तुमच्या मुलाने कशा महागर्तेत घातले होते ती सर्व कथा त्यांच्या शिष्याला कानिपनाथाला आत्ता राजाने सांगितली म्हणून आम्हाला कळाली. कानिपनाथासोबत राजा त्यांच्या शिबिरात गेला आहे. तिथे घडलेल्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला कळवत जाऊ असे दासींनी मैनावतीला सांगितले. गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीला भयंकर राग आला व अतिशय वाईटही वाटले. पण आपल्या मुलाच्या ममतेस्तव त्याला शासन होऊ नये असे तिला वाटले. राजा गोपीचंद तर कानिपनाथांच्या सेवेत हात जोडून हजर राहिला. त्याचा सर्व अहंकार गळून पडला. कानिपनाथांच्या शिबिरात राहून तो कानिपनाथांची सेवा करू लागला. त्यांना लागेल ती वस्तू तयार ठेवू लागला. कुठल्याही गोष्टीची कानिपनाथांना त्याने कमी पडू दिली नाही. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर गोपीचंदाने कानिपनाथांकडे राजवाड्यात जाण्याची आज्ञा मागितली. राजवाड्यात आल्यानंतर राजा प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला वृत्तांत तिला सांगितला. आपल्याकडून झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागून
त्याने मैनावतीला कानिपनाथांना प्रसन्न करण्याची विनंती केली. माझा अपराध माफ करण्यासाठी तू मध्यस्थी करावी असे राजाने मातेला सांगितले. मैनावतीनेही पुत्रप्रेमाने कानिपनाथांना जाऊन भेटण्याचे व राजाला क्षमा करण्याचे निवेदन देण्याचे कबूल केले. नंतर मैनावती कानिपनाथांच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून त्याच्या जवळ बसली. मग विचारपूस झाल्यानंतर तिने जालिंदरनाथांना मी गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवित आहे असे मैनावतीने कानिपनाथांना सांगितले. ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे कानिपाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे कानिपाने मैनावतीला विचारले. त्यावर मैनावतीने सांगितले की गुरूंसोबत घडलेला प्रसंग मलाही आत्ताच समजला आहे. त्यानंतर आपल्याला गुरुदीक्षा मिळाल्याची सर्व कथा तिने कानिपनाथांना सांगितली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालिंदरनाथांच्या कोपाग्नीत न होरपळून देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरुस कुपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्तिध्वज भडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिपनाथांना सांगितले. तेव्हा जालिंदरनाथांनी अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिपाने तिला वचन दिले. तेव्हा मैनावतीने घरी येऊन झालेला वृत्तांत गोपीचंदाला सांगितला आणि त्याच्या मनातील समूळ भीती उडवली. या ठिकाणी अध्याय 16वा समाप्त झाला. या अध्यायाच्या नित्यपठनाने वाईट स्वप्नांचा नाश होईल. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करावे. त्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आपण भेटू पुढील अध्यायासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.